नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विशाल मस्के. आज तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी आज तुम्हाला फुगवणीविषयी माहिती देणार आहे की बाबा जर आपली डाळिंब असेल, केळी असेल किंवा पेरू असेल, ह्याला फुगवणीसाठी काय काय द्यायचं, किंवा जर तरकारी पिके असतील आणखी दुसरी की बाबा घेवडा असेल, घेवडा लागत नसेल म्हणजे फुलाची संख्या कमी लागत असेल, त्याला सुद्धा आपण काय सोडायचं हे सांगू शकतो. आता प्रामुख्याने माझ्यापाशी 3 टॉप औषध आहेत. केळीसाठी फुगवून असेल किंवा डाळिंब आणि पेरू ह्याच्यासाठी जर असेल तर माझ्यापाशी टॉप 3 औषध आहेत. त्यात तुम्हाला मी पहिले औषध दाखवतोय. माझ्यापाशी आहे 4247 वेस्कोटेक ह्या कंपनीचं. रिझल्ट एकदम बेस्ट आहे. मी घरी वापरलेला आहे, केळीला वापरलेलं आहे. प्लेन नुसतं मी हे 2.5 किलो दिलतं एकरी, एकदम बेस्ट रिझल्ट बसला. हे आहे 4247. कुठल्याही स्टेजला सोडा तुम्ही, हे एकदम बेस्ट फुगवणीचं काम करतं. आणि ऍडिशनल ऐका, जर तुमच्या केळी बागाची वेन होत नसेल फास्ट तर तुम्ही 4247 हे देऊ शकता. हे दिल्यानंतर काय होते, ह्याच्यात नत्राचं प्रमाण कमी आहे. फॉस्फरस आणि पोटॅश ह्याचं प्रमाण फक्त आहे. फॉस्फरस आहे 42% पोटॅश आहे 47%. तर नत्र स्टॉप असल्यामुळं काय करते, तर फॉस्फरस वन टाइम वेन फेकाय मदत करते. हे आहे 4247. आणि ह्याच्यानंतर तुम्ही जर समजा तुमचा घेवडा असेल, कळी लागत नसेल, तर तुम्ही ही सोडल्यानंतर 4247 कळी एकदम बेस्ट लागणार. कारण की शेंडा स्टॉप होतो आणि फॉस्फरस आणि पोटॅश गेल्यामुळं कळीचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे पोटॅशमुळे काय होतं, कळी डायरेक्ट सेटिंग रूपांतर लगेच होते. हे एक झाली. ह्याच्यानंतर तुम्ही आता दुसरं आणखीन कुठलं सोडू शकता. तर तुम्ही ह्याच कंपनीचे 4847 मी ही ग्रेड वापरलेलं आहे. पण 4847 कुठल्याही कंपनीचं वापरलं तरी हे स्लोली फुगवून देतं. 4247च्या तुलनेत 4847 एकदम कमी स्लोली फुगवून करतं. त्याचा पण रिझल्ट आहे, नाही असं नाही. पण जर फास्ट फुगवायचं असेल तर 4247 एकदम बेस्ट. तर तुम्ही स्लोली फुगवायचं असेल तर 4847 सेम जी 4247 आहे का, म्हणजे कळी काढायला सुद्धा चांगलं एकदम. किंवा तुमची वाढ फास्ट होत असेल, वाढ सुद्धा कंट्रोल करायचं हे काम करते. आणि कळी सुद्धा भरपूर फेकते हे. आणि वेनसाठी सुद्धा एकदम बेस्ट आहे. आणि फुगवणीला सुद्धा एकदम बेस्ट आहे. आता ह्याच्यानंतर तिसरा मॉलिक्युल आहे माझ्यापाशी भारत बायोटेक कंपनीचे बी डेव्हलपर रिझल्ट एकदम टॉप आहे. कारण की पहिल्या स्टार्टिंगला मला डेमो लागतो, मी ते डेमोचं स्वतः घरी सोडलेलं म्या, आणि ते पण बुंद्याला सोडलेलं. आणि बुंद्याला झाल्यानंतर परत मी केळीला फुगवणीला सोडलं तर रिझल्ट एकदम टॉप बसला. तर मी तुम्हाला हे दाखवतो भारत बायोटेक कंपनीचे बी डेव्हलपर. रिझल्ट एकदम बेस्ट आहे. मी रिझल्ट स्वतः घेतलेला आहे. आणि जर विश्वास नसेल तर माझा पहिला म्हणजे माझ्या चॅनलवर पहिला व्हिडिओ आहे की बाबा म्हणजे ते मी सोडला आहे, त्याचं इंट्रोडक्शन ही दिलेलं आहे. आणि आतनं फॉर्म्युलेशन कसं आहे हे सुद्धा मी दाखवलं आहे. प्लस ऐका, एक मी चिकटपट्टी लावलेली, त्याचा रिझल्ट पण मी म्हणजे त्या शो दाखवलेला आहे की बाबा 3 ते 4 दिवसात 1-2 बोट सरकले आणि 4थ्या दिवशी हे ते 3 बोटाचा गॅप पडला. हे आहे बी डेव्हलपर. आणि केळीच्या ह्याच्यात जर फुगवून असेल तरी सुद्धा एकदम बेस्ट रिझल्ट आहे. ही झाली टॉपची 3 वॉटर सोल्युबल ग्रेड असतील आणि पीजर मध्ये असतील, तर एकदम रिझल्ट टॉप आहे. आणि तुम्हाला सांगतो, ही बी डेव्हलपर तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये कोणते सोडू शकता. ह्याच्यात 4247 सोबत सोडू शकता, 4847 सोबत सोडू शकता, किंवा 13045 सोबत सोडू शकता. जरी प्लेन जरी सोडलं तुम्ही तरी काही सुद्धा अडचण नाही. ह्याचा डोस सांगतो तुम्हाला. बी डेव्हलपरचा डोस आहे एकरी 10 लिटर. तुम्ही कुठलंही जरी म्हणजे साईजचं घेतलं तर त्याचं 10 लिटर प्रमाण आहे. पण मी सांगतो की बाबा ह्याचं 5 लिटर जरी सोडलं तुम्ही प्रमाण, एकरी 5 लिटर, तरी सुद्धा तुम्हाला रिझल्ट चांगला मिळणार. आणि तुम्हाला सांगतो 4247 आणि 4847 तुम्ही एकरी 2.5 किलोच्या वर वापरू नका. कारण की ह्याच्यात पोटॅश आहे, नत्र नाही. पण ह्याचं जर प्रमाण जास्त झालं तर तुमचं जी केळी असेल किंवा पेरू असेल, हे पिकण्याचे चान्सेस एकदम जास्त आहेत. जर समजा तुमच्या केळीच्या बागेत जर थोडं जर पिकलेला माल दिसला तर अजिबात व्यापारी घेत नाही. त्यासाठी तुम्ही सोडताना प्रमाण हे 4247 4847 2.5 किलोच घ्यायचं. आणि जी सल्फेट मधले आहेत बॅगा 13045 असेल, 05234 असेल, 1261 असेल किंवा 0050 असेल, ही फक्त 5 किलो सोडायचं. प्रत्येका डोस 5-5 किलो.
आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.